विदर्भामध्ये आजपासून शाळांची घंटा वाजणार आहे। विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा प्रशासन आज सज्ज झालेलं आहे। 2 महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर आजपासून शाळा पुन्हा एकदा सुरू होत आहेत। नागपूर मनपा आणि जिल्हा परिषदेच्याही शाळा आजपासून सुरू होणार आहेत। विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा प्रशासन सज्ज झालेलं आहे। नागपूरमधली दृश्य आपण बघतोय आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे थेट एका नागपुरातल्या शाळेतनं आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, शाळेचा पहिला दिवस अर्थातच सगळ्यांसाठी खास असतो, जसा विद्यार्थ्यांसाठी खास असतो तसा शिक्षकांसाठी खास असतो, त्यांच्या पालकांसाठी विद्यार्थ्यांच्या सुद्धा खास असतो। कशी लगबग एकूणच शाळेमध्ये तुम्हाला बघायला मिळते? नक्कीच गुरु, शाळेचा पहिला दिवस म्हटला की सर्वांसाठीच लगबगीचा असतो, उत्साहाचा असतो। ते मग विद्यार्थी असतील, शिक्षक असतील किंवा पालक असतील। सकाळपासून जे आहे ज्यांच्या सकाळच्या सत्रातील शाळा आहेत ते आज सकाळच्या सत्रातील शाळा आजपासून सुरू झालेल्या आहेत आणि आपण पाहू शकतो की एका शाळेच्या क्लासरूममध्ये आहोत आपण आणि शाळेचा पहिला जे दिवस आहे त्या पहिल्या दिवसाला विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागतही करण्यात आलं। काही विद्यार्थी आपण बोलूया आणि त्यांच्या भावना जाणून घेऊया। काय सांगशील, आज पहिला दिवस आहे, कसं वाटतं? आज मला खूप छान वाटते। मी याच दिवसाची खूप वाट बघत होती की मी कधी माझ्या नवीन शाळेत येईल आणि मला कधी आनंद होईल आणि माझे सर मला शिकवतील। तर मुलांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये किती उत्साह आहे ते आपण पाहू शकतो। मला सांग, काय वाटतं तुला? आज पहिला दिवस आहे, शाळांच्या सुट्ट्या कशा एन्जॉय केल्या आणि आज पहिला दिवस कसा वाटतं? खूप चांगलं वाटत आहे। मलाही या दिवसाचा खूप आनंद होतो आहे। एवढे दिवस घरी बसून बोर होत होतो म्हणून खेळत नव्हता तू? बोर होत होता खेळायला? खेळत होतो पण एवढं जास्त नाही खेळत होतो सकाळी वगैरे, आणि शाळेमध्ये आल्यावरती मित्र वगैरे झाल्यावरती खूप चांगलं वाटतं। तर आज शाळेतील जे मित्र असतात त्यांची एकत्र येण्याचा आजचा पहिला दिवस आहे आणि शाळेतल्या मैत्रीची ही आज पहिल्या दिवसपासून सुरुवात झालेली आहे। शाळांमध्ये जो आहे तो उत्साह आपल्याला बघायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचं स्वागतही करण्यात आलेलं होतं आणि औक्षण करून मग त्यांना फुगे लावून शाळांच्या ज्या क्लासरूम आहेत त्या सजवण्यात आलेल्या होत्या आणि विद्यार्थी जे आहेत ते आता पूर्ण आजपासून पहिल्या दिवसापासून जे आहेत ते आता तयार झालेले आहेत पूर्ण 1 वर्ष सज्ज होण्यासाठी। गुरु, धन्यवाद जितेंद्र, शाळेमधनं या प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल।